नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी बांधवांना पीएम किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्यानंतर आता आतुरता आहे नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 9व्या हप्त्याची। मित्रांनो, 9व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार ही सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। मित्रांनो, शेतकरी बांधवांना आतापर्यंत नमो शेतकरी सन्मान निधीच्या माध्यमातून 8 हप्ते मिळाले आहेत आणि 9वा हप्ता अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही। मग त्याचं कारण काय आहे, कोणत्या तारखेला हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, कोणकोणते शेतकरी पात्र आहेत, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। पीएम किसान योजनेचे 2 हप्ते एकाच वेळी जमा झाल्यास ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकते। जून महिन्यात पीएम किसान योजनेचे निधी प्राप्त झाला होता, त्यामुळे शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा मिळाला होता। शेतकरी बांधवांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या काही शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारे वार्षिक 6,000 रुपये काही काळासाठी मिळणार नाहीत अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे। मित्रांनो, त्यामुळे सुमारे 56 लाख शेतकरी या योजनेपासून वगळले जाऊ शकतात का, असा शेतकरी बांधवांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। राज्य सरकारने 15 जून 2026 रोजी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली होती। 2019 साली ही योजना सुरू केली होती। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आणि देशभरातील करोडो शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून महिन्याला म्हणजेच 4 महिन्यातून एकदा 2,000 रुपयांचा लाभ मिळत होता। त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधव आणि देशभरातील शेतकरी बांधवांना एक दिलासा मिळणार होता। मित्रांनो, राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला मंजुरी दिली आहे आणि या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 6.22 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जवळजवळ 5,029 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आलेली आहे, असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। मित्रांनो, आता अखेर 9व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमुळे लाडक्या सरकारवर जो भार आलेला आहे त्या भाराला कमी करण्यासाठी आता सरकार कशाप्रकारे नियोजन करणार आहे हा प्रश्न उपस्थित आहे। परंतु पैसे कधी जमा होणार आहेत या संदर्भातली अधिकृत माहिती समोर आलेली नाही आणि त्या संदर्भातली माहिती सरकारने शेतकऱ्यांना द्यावी असे आवाहन आपण करूयात। हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।